ऑफिसमधून घरी चाललो आहे मी आता. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. ट्रेकिंगची गोष्ट आठवली, ती तुम्हाला शेअर करतो मी तुमच्यासोबत. आता हे तुम्हाला आकाशात जे ढग दिसत आहेत, पांढरे ढग दिसतच असतील. ते यामुळे इतके पांढरे दिसत आहेत कारण हा जो आपला शहरातला प्रकाश त्या ढगांवर पडतो आहे, त्यामुळे ते ढग असे पांढरे वाटतात आणि इतर ढगांपेक्षा जमिनीपासून फार कमी अंतरावर ते वाटतात. या सीझनमध्ये म्हणजे मे एंड ते जूनची सुरुवात लोक खास करून हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा असेल किंवा मग सह्याद्रीतील असे अनेक ठिकाणं असतील किंवा पूर्ण सह्याद्रीची डोंगर रांगच असेल, जिथे प्री मॉन्सून क्लाउड्स बघायला लोक खास करून जात असतात. त्या कड्यावरून पहाटेच्या वेळेला जर आपण खाली बघतो दरीच्या दिशेने किंवा पश्चिम दिशेने किंवा मग कोकणाच्या दिशेने, तर आपल्याला एक ढगांची चादर अशी पसरलेली दिसते. तर आता समजा मी मुंबईत आहे, मुंबईतून मी तुम्हाला हे ढग दाखवतो. सो हे त्याच प्रकारचे ढग आहेत किंवा तेच ढग आहेत जे आपल्याला, म्हणजे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे सो माझ्या समोर म्हणजे इथे ही उत्तर दिशा आहे, पाठीमागे दक्षिण दिशा आहे, डावीकडे समुद्र आहे, पश्चिम दिशा आहे आणि उजवीकडे ही पूर्व दिशा आहे. आणि आपली सह्याद्रीची जी डोंगररांग आहे, तुम्ही मॅपवर सुद्धा बघाल तर ती इथून मुंबईतून जर बघितलं तर आपल्या पूर्वेकडे ती डोंगररांग पसरलेली आहे. तर हे ढग समुद्राच्या वाऱ्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे असा प्रवास करतात आणि जी सह्याद्रीची डोंगररांग आहे, समुद्र सपाटीपासून उंच अशी डोंगररांग आहे, तिथे हे ढग जाऊन पहाटेच्या वेळेला स्टक होतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ते अडकतात त्या डोंगररांगेमुळे, पुढे जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला ते ढगांची चादर तिकडे बघायला मिळतं. तुम्ही या व्हिडिओमध्ये पण बघू शकत असाल की ढग एकदम हळूहळू पुढे सरकताना आपल्याला दिसत आहेत, पण ते ॲक्च्युली त्यांची स्पीड खूप जास्त आहे. सो तुम्ही एखाद्या शहरातून म्हणजे ठाणे किंवा मुंबईसारख्या शहरातून हा व्हिडिओ बघत असाल किंवा असे ढग बघत असाल तर हे ढग जर तुम्ही संध्याकाळी बघताय किंवा सकाळचे हे पांढरे शुभ्र लोण्यासारखे ढग बघताय तर समजायचं हेच ते प्री मॉन्सून क्लाउड्स आहेत, जे मे एंड किंवा जूनच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यापर्यंत वगैरे असतात. सो तुम्हालासुद्धा असे ढग दिसले. आता मी हे हरिश्चंद्रगडावरून जे ढग दिसतात ते मी खालून बघतो आहे जमिनीवरून, आणि आपण जे गडावर जाऊन बघतो ते ढग आपल्याला खाली दिसतात, ते आपण गडाच्या वरून बघतो कारण आपण सह्याद्री घाटमाथ्याच्या वर असतो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि परत एकदा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.